पिंपरी चिंचवड शहरात 126 जागांसाठी मतदान होत आहे। 2 जागा ज्या आहेत त्या बिनविरोध झाला आहे। याच मतदान प्रक्रियेची पाहणी करण्यासाठी आमदार रोहित पवार जे आहेत ते आता पिंपरी चिंचवड शहरातील विविध ठिकाणी मतदान केंद्रांना भेट देत आहे। हे मतदान केंद्रांना भेट देत असताना त्यांनी मध्येच जे आहे ते आता मिसळवर ताव मारताना आपल्याला रोहित पवार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आता रोहित पवार आहेत। दादा, मिसळवर ताव मारताय, काय नक्की डोक्यात आहे? मिसळवर ताव मारता मारता काय चर्चा सुरू आहे? काय नाही, हे इलेक्शन झणझणीत झालेलं आहे। इथं लोकांनीच हे इलेक्शन ताब्यामध्ये घेतल्यानंतर खूप चांगला उत्साह लोकांमध्ये आपल्याला जाणवतो आणि कुठं ना कुठंतरी भाजपला आता लागलेली आहे मिरची। कारण वातावरण एवढं फिरेल असं भाजपला वाटत नव्हतं। भाजपला एक अहंकार होता, पैशाचा माज होता, ते सत्तेत असल्यामुळे प्रशासन त्यांच्या बाजूने काम करत होतं। पण जेव्हा लोकच पेटून उठतात की नाही, आता या सत्ताधाऱ्यांना ज्या महानगरपालिकेमध्ये भाजप त्यांना आता उखडून टाकायचं राजकीय दृष्टिकोनातून, तेव्हा कुठं ना कुठंतरी आता भाजपच्या सर्व नेत्यांच्या मनात भीती आहे। 10 दिवसापूर्वी बोलत असताना 125 पार असं ते म्हणत होते, नंतर म्हणायला लागले 100 पार, नंतर आता म्हणायला लागले महापौर कदाचित होईल आमचा। मग कुठं ना कुठंतरी एक उतरती कळा ही भाजपला लागली असं आपल्याला जाणवतं। आणि उद्या जेव्हा मतमोजणी पूर्ण होईल तेव्हा राष्ट्रवादीचाच जो मेयर आहे आणि सर्व मेजॉरिटी नगरसेवक हे राष्ट्रवादीचे निवडून आलेले आपल्याला दिसते। या निवडणुकीत आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री अजितदादांनी स्वतः लक्ष घातलं होतं। महेश लांडगे जे भाजपचे आमदार आहेत, आरोप प्रत्यारोप झाले, अनेक आरोप महेश लांडगेंनी अजितदादांवर केले। काय नक्की कसं वाटतं त्या संपूर्ण प्रकरणाकडे बघतो? हे कसं आहे, दादांनी वस्तुस्थिती सांगितली काय आज परिस्थिती आहे महानगरपालिकेची ती जाईल। भ्रष्टाचारावर दादा बोलले, कुठं एका व्यक्तीला कुठेतरी टार्गेट तसं एवढं केलं नव्हतं, पण महेश लांडगेंनी स्वतःवर ओढून घेतलं सगळं। आणि महेश लांडगे असतील आणि इथले जगताप हे दोन्ही आमदारांनीच या शहराला वाटून घेतलं आहे आणि या महानगरपालिकेमधून मोठ्या प्रमाणात पैसा काढला हे लोकांना माहिती आहे आणि आता फार शेवटच्या घटकापर्यंत ते पोचलेलं आहे। महेश लांडगे बोलत असताना दादांवर खालच्या लेवलला जाऊन टीका करायला लागले, एकेकरी बोलायला लागले। त्यामुळे जेवढं जास्त ते बोलले तेवढं जास्त मतदान हे भाजपचं राष्ट्रवादीकडे शिफ्ट झालेलं आपण सगळ्यांनी तिथं बघितलेलं आहे। त्यामुळे ते बोलले ठीक आहे, त्यांनी त्यांच्या अवतीभोवती असणारे जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्याच अनुषंगाने ते बोलत राहिले। त्यात ते बोलता बोलता एक असंही बोलून गेले की अजितदादांना एवढा वेळ महानगरपालिकेमध्ये का लक्ष द्यावं लागतं, इथं फक्त महानगरपालिकेत कार्यकर्त्याच्या इलेक्शनमध्ये एवढं प्रचारसभा का घ्याव्या लागतात। महेश लांडगे हे अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस साहेबांवर बोलले असं मला वाटतं। देवेंद्र फडणवीस साहेब नगरपंचायत, नगर परिषद, महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये सुद्धा फिरले आणि राहिला प्रश्न कार्यकर्त्याच्या इलेक्शनला, दादा असतील साहेब असतील हे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या इलेक्शनला खूप महत्त्व देतात। कार्यकर्त्यांनी जर सांगितलं इथं आपल्याला यावं लागतं आहे तर तिथं जावंच लागतं, कारण शेवटी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। गुंडगिरीचा आता विषय तुम्ही त्यात घेतला, राष्ट्रवादी 36 नगरसेवक इथं होते, कुठलाही नगरसेवक असेल किंवा स्थानिक पदाधिकारी महेश लांडगेंच्या विरोधात बोलत नव्हता, दहशत आहे का काय? नाही, एक आहे दहशत तर नक्कीच काही प्रमाणात असेल, पण सर्व नगरसेवकांना दादांकडनं इन्स्ट्रक्शन्स होते की तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये लक्ष द्या, नेत्यांना सांगितलं होतं। आणि शहर म्हणून जे कोणी आक्रमण करेल पक्षावर, नेत्यावर, त्याला उत्तर हे दादा त्या ठिकाणी देतील असं कुठेतरी कदाचित ठरलं असावं असं आपल्याला म्हणावं लागेल। आता या रणधुमाळीत आपण पाहिलं तर दोन्ही पवार किंवा दोन्ही पक्ष एकत्र आले, भविष्यात असे दिसतील एकत्र कुटुंब असेल किंवा एकत्र पक्ष, नंतरचा विषय। आता या महानगरपालिकेमध्ये विभाजनाचा फायदा भाजपला होऊ नये याची दक्षता ही पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही सर्वांनी मिळून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे। आता उद्या जेव्हा मतपेट्या फुटतील तेव्हा काय कसं राहील हे आपल्याला बघायला मिळेल। काय सांगाल, मतदान प्रक्रिया सुरू आहे, अनेक ठिकाणी मशीन्स बंद पडलेलं पाहायला मिळतात, अनेक ठिकाणी मतदार याद्यांमध्ये देखील घोळ समोर येते। मशीन बऱ्याच ठिकाणी बंद आहेत। आपल्या घड्याळामध्ये नाही तर मोबाईलमध्ये समजा 7:30-8ची वेळ असेल तर मशीनमध्ये 15 मिनटं पुढची वेळ तिथं दाखवली गेली आहे। त्याचबरोबर ABCD असं जे क्रमवारी असते ती अशा पद्धतीने लावावं लागते, तिथं D पहिला घेतला आहे असं सुद्धा झालं आहे। आता मी 29 प्रभागाच्या त्या बूथवर तिथं गेलो होतो, आमचे 54 शाळेचा नंबरमध्ये 29 हा आपला प्रभाग होता। तिथं आपले जे उमेदवार आहेत सगळे उच्च शिक्षित आहेत, पण त्यांच्या पुढं
9वी पास दाखवले आणि त्यांचे 9वी पास आहेत त्यासमोर ते उच्च शिक्षित दाखवलेत, अशी सुद्धा गडबड बऱ्याच ठिकाणी झाली. अजून एक महत्त्वाचा विषय आपण बघा, नवी मुंबईमध्ये काय घडलं की गणेश नाईक हे मोठे नेते आणि कॅबिनेट मंत्री असताना सुद्धा त्यांचं नाव बूथच्या यादीमध्ये सापडत नव्हतं आणि त्यांच्या कुटुंबातले तिघांचं मतदान हे वेगवेगळ्या ठिकाणी दिलं गेलं. मंत्री असताना त्यांना एवढं सोसावं लागतं आहे, तर मग सामान्य लोकांना किती सोसावं लागतं. इथं अनेक सामान्य नागरिक मतदार येऊन आपल्या उमेदवारांना भेटतात, म्हणतात आमचं नाव इथं दिसेना. 10 किलोमीटर कुठेतरी नाव त्यांचं लागलेलं आहे. मग कुठेतरी चेहरा आडनाव बघून भाजपने मुद्दामून इलेक्शन कमिशनला हातात घेऊन काही मतदारांची नावं इकडे तिकडे केलेत असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि ती परिस्थिती फक्त नवी मुंबईमध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये, पुण्यामध्ये असं नाही, बऱ्याच ठिकाणी अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत. ते लोकशाहीच्या विरोधात आहे. पण एवढं होऊनसुद्धा भाजप काय सत्तेतील असं वाटत नाही. रणजित जाधव, TV 9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.